मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना ह्याला मंजुरी मिळाली, पण आज श्रेय भाजप घेते असं वाटतंय. ते नंतर प्रक्रिया आता सहकारी पक्ष त्यांचे शेवटी नाराज आहेत. उद्घाटन करायचा कार्यक्रम शेवटी आता या राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो तो मागच्या सरकारमधल्या केलेल्या सरकारच्या कामाचे उद्घाटन भूमिपूजन हेच लोक करीत असतात. इथं आमचं जरी सरकार असतं त्यांनी काही निर्णय घेतलेले असतात आमचं सरकार बी करतोय. पण दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की आज मेडिकल कॉलेजचं उद्घाटन असताना कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा ज्या लोकांनी हे आंदोलन करून हे कॉलेज मिळवलंय त्यांना कोणाला तरी बोलवणं, त्या समितीच्या लोकांना विश्वासात घेणं ही काही प्रक्रिया नाही. इथं काय चाललंय, पालकमंत्री बोर्डीकर आणि भाजप असं एवढंच काम आहे. बाकी भाजपमध्ये दुसरे नाही, फक्त बोर्डीकर आणि भाजप अशा स्वरूपाची ही प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं बोर्डिंगवर बघा तुम्ही, एकीकडं बोर्डीकर मॅडमचा फोटो पालकमंत्री वरून साहेबाचा आहे, माजी आमदार साहेबांचा तिकडून चुलत्याचा आहे, बाकी सगळे आपले कॅटेगरीमध्ये आहेत. त्यामुळे जस त्याची स्वतःची सोय चालली आहे आपली. परंतु आम्हाला एवढं समाधान आहे की आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होतंय. जी काय आपण सगळ्यांनी परभणीकरांनी आम्ही परभणीकर या नात्यानं जी भूमिका घेतली होती ती आज पूर्णत्वाला जाते, याचा आनंद आहे. बाकी राजकारण ठिकाणी राहिलं, पण त्यांनी हे सगळ्यांना घेऊन करायला पाहिजे. ओपनमध्ये तिथं जागेवर स्पॉटवर ठेवलं, ते हे ऑनलाईन उद्घाटन ठेवलंय. एक मी दुसरं बघितलं की महापारेषणने एक पत्रिका काढली आहे, निमंत्रण पत्रिका, त्याचंही ऑनलाईन उद्घाटन आहे. त्या पत्रिकेत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेबांचं नाव टाकलं. माजी आमदार जिल्ह्यात भरपूर आहेत. सेलू जिंतूरमध्येच बघायचं झालं तर तिथं लहाने साहेब बी आहेत, भांबळे साहेब बी आहेत. मग प्रोटोकॉल कुठे गेला? हे प्रोटोकॉल काढणारा कोण? त्या अधिकाऱ्याला विचारलं मी, ते म्हणते जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रिका फायनल केली. होई जिल्हाधिकारी, महापारेषणचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलाय का जिल्हाधिकाऱ्याला कोणी सांगितलं की हे नाव घे? जिल्ह्यात अनेक माजी आमदार असताना फक्त एकाच माजी आमदाराचं नाव शासनाच्या निमंत्रण पत्रिकेत येते. ही ह्या सगळ्या माजी आमदाराचा अपमान आहे, ही लोकशाहीचा अपमान आहे, असं माझं या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं. एमएससीबीचं कार्यालय तोडून सेलूला नेलं, काय गैरसोय होते का चांगली? गैरसोय आहे बघा. परभणीमध्ये दोन्ही, एक सब डिव्हिजन आणि 2 सब डिव्हिजन दोन्ही इथं होते. कारण काय होतं की जिल्ह्यातला कुठलाही माणूस परभणीमध्ये जगाजवळ ट्रान्सफॉर्मरसाठी यायचा, कुठल्या लाईन कनेक्शनसाठी या काही कामाच्या निमित्ताने ज्यावेळेस यायचा, त्यावेळेस इथं जर सब डिव्हिजनला नाही झालं तर इतर मेन डिव्हिजन पण इथंच होय. त्यामुळे इथं नाही झालं तर इथं त्याला पर्याय होता. पण आता ह्यांनी जवळजवळ 5 तालुके, पाथरी, सोनपेठ, मानवत, जिंतूर आणि सेलूचं 5 तालुक्याचं सब डिव्हिजन सेलूला हलवलंय. काय साध्य करायचं ह्यांना तिथे नेऊन? मला हेच नाही कळालं. म्हणजे उलटा आता लोकांना तिथं जायचं आणि तिथं काम नाही झालं तर पुन्हा परभणीला यायचं. म्हणजे लोकांसाठी ही डबल कामाला लावलंय यांनी. यांच्या सोयी, यांच्या प्रतिष्ठेसाठी लोक कामाला लावले. ही लोकांची गैरसोय आहे. परभणीमध्ये होतं, आज नवीन तुम्ही काय आणलंय, तुम्ही तिथे घेऊन गेले मी समजू शकलो असतो, पण इथलं उचलून तिथं न्यायला काय केलं काय तुम्ही? उलटी लोकांची गरज. आता मला सोनपेठवाल्याला परभणीला यायच्या ऐवजी आता शिवला जावं लागणार. मानवतवाल्याला ठीक आहे बाबा, जवळ आहे तिथे, इकडे तेवढंच आहे, तिकडे तेवढंच आहे, पण बाकीच्याची गैरसोय व्हायली त्याचं काय करायचं? आम्हाला एकाच कामात दोन्ही कामं होत होते, आता वेगळ्या कामासाठी 2 ठिकाणी जावं लागणार आहे. ही एक लोकांची गैरसोय होते, हे एक लक्षात शासनाने ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आज मुख्यमंत्री येणार आहे. आमच्या जिल्ह्यातल्या खरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो पीक विम्याचा. 40,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. काही लोकांनी मॅनेज करून त्या पीक विमा कंपनीशी या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये आहेत असं चर्चेतून दिसतंय. कारण जिल्हाधिकारी आणि त्या कंपनीचं काही समन्वय आहे का? दोघांचं काही संधान आहे का? मग काही चळवळीतल्या काही 10, 20, 50, 100 कार्यकर्त्यांनी आपले नावं दिले आणि त्या नावाला लोकांना लाख रुपये मिळालेत. उदाहरणार्थ सांगतो की किशोर ढगे नावाचा एक शेतकरी संघटनेचं काम करणारा कार्यकर्ता आहे, नेता म्हणा. त्याच्या म्हणण्यावर काही 50-50 शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्याला लाख रुपये भेटले आणि त्याच गावात दुसऱ्याला काहीच नाही. म्हणजे काय ठरवून चाललंय का असं मला कधी वाटतंय. म्हणून जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, ही आमची आज महत्वाची भूमिका आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचं आपण पाहिलं, तुम्ही स्वतः गेलतात महाविद्यालयात, प्राध्यापकच नाही शिकवाय आणि एकीकडे भूमिपूजन होते. कसं वाटतं हे सरकार? प्राध्यापक नाही, बऱ्याचशा काही अडचणी, त्या सगळ्या सुविधा गिविधा आता उद्घाटन आज व्हायला म्हणल्यावर उद्या आपल्याला मुख्यमंत्र्यांना बोलायला आपल्याला मोकळीक मिळेल ना. आज आपण ठरवून घेतो मुख्यमंत्री उद्घाटन केलं म्हणजे आता ते समजा ऑथराईज समजा झाली, आता समजा भूमिपूजन होईल, तिथं कामाची सुरुवात होईल, मग आपल्याला म्हणता येईल नाही साहेब तुम्ही उद्घाटन केले, त्या कॉलेजमध्ये आणखी कोणीच माणसं येत नाही, कुठली मशिनरी नाही, ही कधी उपलब्ध होणार आहे? काही टेंडर असे व्हायला लागलेत की मेडिसिनच्या नावाखाली काय आणून द्यायले देवाला माहिती तिथंच.
ठरूनच चाललंय सगळं. हे ठरून चाललंय आरोग्य सेवेसाठी घातक आहे. तिथं माझी माता भगिनी कोणाचीही असं तिच्या जीवाशी खेळ कोणी खेळू नये पुढाऱ्यांनी, माझं असं स्पष्ट मत आहे. तो निरंतर सेवा आहे. ती चालताना तिला जेवढं बळ देता येईल तेवढं देण्याचं काम करावं. तिच्यात खारीचा वाटा उचलायचं काम आपण करू नये असं मला वाटतंय. यानंतर मी एवढंच म्हणेन की बाबा त्याच्याविषयी असेल, आज खताच्या बाबतीमधला शेतकऱ्याचा विषय महत्त्वाचा आहे. आज खताला लिंकिंग केली आहे सरकारनं. हे तुम्हाला पाहिजे असेल तर हे घ्यावंच लागेल. हे 10 रुपयाचं घ्यायचं आहे तर हे 10 रुपयाचं घे. म्हणजे हे याच्या अगोदर असं कधीही नव्हतं. एक तर खताचे भाव गगनाला भिडाले आणि त्याच्यात पुन्हा लिंकिंग, म्हणजे ही शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्याचा मार. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज दैनंदिन जीवन जगतोय. शेतकरी मध्ये असंतोष भरपूर आहे, पण तिकडे मुखडं गावी आहे. काल परवाच काही शेतकरी संघटनेच्या काही कम्युनिस्ट लोकांनी काही आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्या लोकांना रात्रीच उचललंय. म्हणजे ही लोकशाही नाही मानायची यांना असं दिसतं. अरे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही प्रगल्भ राहिली पाहिजे, तरच ह्या देशातला नागरिक सुखी आणि समाधानी राहू शकतो. जर लोकशाहीच तुम्ही जिवंत ठेवणार नसताल आणि तुम्ही जर हुकुमशाहीनंच वागणार असताल तर एक दिवशी ह्या देशामध्ये मोठा अनर्थ होईल, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. गृहमंत्री जिल्ह्यात इथे आपल्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे फार 3-13 वाजले. काय आपल्या इथं कायदा सुव्यवस्थेत 3-13 वाजलेले. ते काल सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला स्टाफला एका मोक्यातल्या आरोपीनं लाताबुक्या घातल्यात पोटात. महिलेला, ती ऑन ड्युटी कामावर असताना आदल्या दिवशी रात्री हॉस्पिटल फोडले अपघात विभाग. त्याच वेळी जर हे ऑफिस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.